गिरीश कुठे आहे? उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। आज शेवटचा दिवस होता, शेवटच्या दिवशी हा अर्ज दाखल झालेला आहे। तुमच्या भागातली निवडणूक कशी असेल असं तुम्हाला वाटतं? आमच्या भागातली निवडणूक ही माझ्या दृष्टीने जरी नवीन असली तरी भाजपाचे आमदार, आमच्या युतीचे आमदार आणि त्यांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की माझा राजकारणातला जन्म हा 4-5 दिवसाचा असताना जे काही छापून आणि बोललं जातं विरोधकांकडनं, याचाच अर्थ माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे एवढं मात्र मी अनुमान काढू शकतो। आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला भरण्याच्या अगोदर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला तो पाहून माझ्या वकिली व्यवसायातही एवढाच प्रतिसाद मला मिळाला नव्हता। आज माझ्याबरोबर विलेपार्ल्याचे लोकप्रिय आमदार परागजी आळवणी, मामा लांडे, त्याचप्रमाणे सावंतजी आणि आमच्या महाराष्ट्र स्टेट बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट पारिजात पांडे हे देखील आले। जे महाराष्ट्रातील संपूर्ण वकील संघटनेला याचा आनंद झालेला आहे हे सकृतदर्शनी स्पष्ट होत आहे। सर, MIM ने सुद्धा इथं अर्ज दाखल केलेला आहे। हा अर्ज दाखल होणं तुमच्या पथ्यावर पडेल असं तुम्हाला वाटतं का? माझा अर्ज भरण्या अगोदर जी मिरवणूक निघाली होती, या मिरवणुकीत दस्तूरखुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः या मिरवणुकीत हजर झाले होते आणि अर्ज भरल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः इथे आले होते। दोघांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या। सर बघायचं तर वडट्टीवार यांच्याकडनं आरोप होताना पाहायला मिळतात आणि थेटपणे ते तुमच्यावर आरोप करता आहेत की तुम्ही कसं अजमल कसाब याला कशी बिर्याणी मिळाली आहे ते खोटं बोलतात किंवा मग इतर जे आरोप होताना बघायला मिळत आहेत। कशा प्रकारे बघता आहे या आरोपांकडे? मी अशा आरोपांकडे अजिबात लक्ष देत नाही। ही जनता 20 मेला या आरोपांना चोख उत्तर देईल, कारण अशा आरोपांना उत्तर देऊन माझी शक्ती खर्च करायची नाही। जनतेपुढे मी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे अशा आरोपांना उत्तर देऊन माझी ताकद खर्च करण्यापेक्षा मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि तुम्ही बघा यापुढे काय होतं ते। सर तुमच्या समोर मुरलेल्या उमेदवार आहेत राजकारणात मुरलेल्या, तर तुम्हाला ते निवडणूक जड जाणार नाही का? मी अनेक मोठे कुविख्यात गुन्हेगार आणि देशाच्या विरुद्ध ज्यांनी युद्ध करण्याचा कट रचणारे असे पाकिस्तानी अतिरेकी यांच्या विरुद्ध देखील खटले चालवले आहे। माझ्या विरोधात कोण उभं राहतं हे माझ्या दृष्टिकोनातून फारसं महत्त्व नाही। बाईट सुरू आहे। माझ्या दृष्टीने महत्त्वाचं एवढंच आहे की आमचा पक्ष भाजपा, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी आणि मोदी सरकारने जी काही सामान्य जनतेकरता जी काही चांगली कामं केलेली आहेत व त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज भारताचा जो दबदबा निर्माण केलेला आहे, भारत हे एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावरती आहे, हेच मी लोकांना पटवून देईल। माझ्या वकिली युक्तिवादामध्ये मी सामान्य जनतेपर्यंत हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल की भाजप आपल्याला का हवी आहे, आपल्याला मोदी सरकार का हवं आहे, याच प्रायोरिटीज आज माझ्याजवळ आहे।